माजनाळ ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांद्वारे 10 लाख कर्ज उचलण्याचा प्रयत्न, पुतण्याकडून पर्दाफाश, दोषींवर कडक कारवाईची मागणी. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील मिळकत नंबरवर फेरफार, ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के, ग्रामसेवकांची बनावट सही, तर असेसमेंट उतारा, लेटरपॅड वापरून परस्पर कर्ज उचलण्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबतची तक्रार पुतण्यानेच केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सदर ग्रामपंचायतीने तात्काळ पत्रकार बैठक घेऊन याचा खुलासा केला आहे. माजनाळ येथील मिळकत नंबर 118 हा आबा शंकर पाटील यांच्या नावे आहेत. त्यांना पत्नी, 3 मुले, 2 मुली हे मिळकतीला वारसदार आहेत. असे असताना त्यातील 3 नंबरचे भाऊ राजाराम आबा पाटील यांनी सर्व दस्तऐवज खोटे बनवले व कोल्हापूर येथील एका फायनान्स कंपनीकडून 10,50,000 रुपये कर्जाची मागणी केली आहे. याची कुणकुण त्यांचा पुतण्या सागर पाटील यांना लागताच त्यांनी शहानिशा करून खोट्या कागदपत्रांद्वारे कर्ज उचलले असल्याची तक्रार ग्रामसेवक यांच्याकडे केली. शिवाय सागर पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे याबाबत लेखी तक्रारही केली आहे. याविषयी सदर ग्रामपंचायतीने तात्काळ पत्रकार बैठक घेऊन या संदर्भात राजाराम पाटील यांनी फेरफार दाखला, मिळकत नकाशा, नारकत दाखला, कर पावती, ग्रामपंचायत शिक्का, लेटरपॅड पावती बुक, ग्रामसेवक सही शिक्का, ठराव, असेसमेंट उतारा, चुकीचा आवक-जावक क्रमांक ही सर्व कागदपत्रे बनावट करून शासनाची व नातलगांची फसवणूक केली आहे. ग्रामपंचायतीकडे उपलब्ध दप्तराच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी गट विकास अधिकारी पन्हाळा यांच्याकडे ग्रामसेवक भाऊसो निलखंट यांनी लेखी तक्रार केली आहे. गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत कळे पोलिसात गुन्हा नोंद करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य पाहता कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांकडून दोषीवर काय कारवाई होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी माजनाळहून अनिल सुतार.